पण पावसालाही दाद न देता इथपर्यंत राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळी आपण सगळे कैफियत घेऊन आलो आणि हा जो म्हणजे ऊन पावसाला दाद न देता इथपर्यंत तुम्ही येण्याचं कष्ट करण्याची जी वृत्ती दाखवली त्याबद्दल पहिल्यांदा मी तुमचं अभिनंदन करतो सगळ्यांना. कारण आजकाल आंदोलनं होतात ते फोटो काढला की माणसं गायब अशा प्रकारचे आंदोलनं असतात. पण दुपारी प्रचंड ऊन होतं आणि त्याचबरोबर 2 वेळा पाऊसही जोरात आला, 2 वेळा आपण भिजलो, अंगावरच कपडे वाळले, पण तरी पण इथपर्यंत आपण चालत आहोत. लोकराजा शाहू राजा कसा होता आपला, तर आपला राजा होता आणि आपल्याला कसं स्वतःच्या पोडाप्रमाणे जपलं याचा ज्ञानेंद्र पाटलांनी सांगितलं. मी जास्त त्याच्याबद्दल बोलत नाही. पण आमच्या शेतकऱ्यांचा राजा होता. आमच्यासाठी त्यांनी राधानगरीचं धरण बांधलं आणि आमची शेती बागायत झाल्यानंतर बागायती शेतीमध्ये जो काही बचत राहते ती बचत इकडं तिकडं न जाता त्यातून आपण उद्योग व्यवसाय केला पाहिजे म्हणून कोल्हापूरमध्ये उद्योग नगरी शाहूराजांनी स्थापन केली आणि शेतकऱ्याला उद्योजक बनवण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांनी व्यापारी सुद्धा झालं पाहिजे म्हणून जयसिंगपूरची बाजारपेठ बसवली आणि तिथं सुद्धा शेतकऱ्यांना गाडी दिली. लक्षात ठेवा, गाडी कुणाला दिली? शाहूपुरीत सुद्धा शेतकऱ्यांना गाडी दिली आणि म्हटलं की तुला व्यापार करायचा, एकानं शेती करायची, एकानं व्यापार करायचा, एकानं उद्योग करायचा, ही शिकवण शाहूराजांना आपल्याला दिली. आणि त्याचबरोबर महात्मा फुलेंनी जे सांगितलेलं होतं, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे सारे एका अविद्येने केले. म्हणजे पोरं शिकण्याशिवाय काय उपयोग नाही, तर आयुष्यभर बैलाच्या शेपट्या मोडत राहतील आणि म्हणून शिकण्यासाठी वसतिगृह बांधतो. एवढं सारं आपल्यासाठी करणाऱ्या या शाहू राजाची 150वी जयंती साजरी करत असताना राज्यकर्त्यांना खरोखरच नैतिक अधिकार आहे का, हा माझा सवाल आहे. आज त्याच शाहूराजांच्या भूमीमध्ये तुम्ही विधानसभेमध्ये कायदा करता आणि त्या कायद्याचा आधार घेऊन 2013चा जो कायदा शेतकऱ्यांना संरक्षण देणारा होता तो बाजूला ठेवून 1956च्या कायद्यानुसार सक्तीचं भूसंपादन करून तुम्ही शेतकऱ्यांच्या जमिनी ओरबाडायला बघताय, कवडी मोल किमतीनं ओरबाडायला बघताय. मग तुम्हाला शाहू महाराजांचं नाव घेण्याचा काय अधिकार? याच कोल्हापूरमध्ये राष्ट्रीय महामार्गावर आपण 10 तास बसलेलो होतो. गेल्या 40 वर्षातला हा उच्चांक होता. आमचे गुरु शरद जोशी यांनी निपाणीला जवळजवळ 3 दिवस महामार्ग रोखलेला होता. त्याच्यानंतर त्याच्या चेहऱ्यामध्ये मी 10 तास महामार्ग रोखून दाखवलेला आहे. कशासाठी? शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आश्वासन देतात, या जिल्ह्याच्या पालकमंत्री सांगतात आम्ही हमी देतो आणि त्या पद्धतीनं सगळ्या कारखान्यांनी कलेक्टरकडे हमीपत्र दिली आणि काही कारखान्यांनी त्या पद्धतीनं पैसे देण्याची इच्छा व्यक्त केली, तसे प्रस्ताव सरकारकडे दिले, परंतु सरकारनं जाणीवपूर्वक तिकडे दुर्लक्ष केलं. म्हणजे सरकार इथं कुठेतरी शेतकऱ्याला फसवा लागलंय. मग यांना शाहूराजांचं नाव घेण्याचा काय अधिकार? आणि म्हणून मला त्याला एवढंच सांगायचं आहे, पाऊस यायला लागला त्यामुळे मी जास्त बोलत नाही, एवढंच सांगायचं आहे की आमच्या जमिनीकडे जर वाकड्या नजरेनं बघायचा प्रयत्न केला तर तुमचा डोळा हातात काढून ठेवण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. आणि ही वर्गणा नव्हे, हे आम्ही करून दाखवू एवढंच सांगतो. आणि सरकारला आणि कारखानदारांना एवढंच सांगायचं आहे, ठीक आहे फसवलं वर्षभर, पण ऑक्टोबर महिना जवळ आलेला आहे. तुम्हाला कारखाने चालू करायचे असतील तर तुम्हाला पैसे द्यायचं का नाही ठरवा. आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केला तर दंश केल्याशिवाय सोडणार नाही, एवढंच मी तुम्हाला सांगतो. बाकी जास्त इशारा काही देणार नाही. 1 जुलैपासून मी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर चाललोय, कारण बारामतीच्या कार्यकारिणीमध्ये तसं ठरलेलं आहे. ज्या वसंतराव नाईकांनी या महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती यशस्वी केली, त्यांच्या जन्मगावी पुसदला जाऊन स्वर्गीय वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाला सुरुवात आम्ही करतोय आणि त्यासाठी मी पुसदला 1 जुलैला चाललो.
कारण या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर जे कर्ज चाललेलं आहे त्या कर्जाची जबाबदारी सरकारची आहे, कारण सरकारच्या धोरणामुळे शेतकरी तोट्यात गेला आहे. तुम्ही कांद्याला निर्यात बंदी लावली नसती तर कांदा उत्पादक कर्जबाजारीला झाला नसता. तुम्ही साखरेच्या निर्यातीला बंदी घातली नसती तर आम्ही 4,500 रुपये उसाला भाव घेतला असता. तुम्ही जर का पाम तेल आयात केलं नसतं, सोयाबीनची पेंड आयात केली नसते तर आमच्या सोयाबीनला सुद्धा 10,000 रुपये भाव मिळाला असता. तुम्ही कापसाची आयात केली म्हणून आमच्या कापसाला दर मिळाला नाही आणि म्हणून शेतकरी आज कर्जबाजारी झाला आणि म्हणून गेल्या 5 वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची टक्केवारी वाढली. दुधाची अवस्था सुद्धा तीच आहे आणि म्हणून दुधाला लिटरला 7 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा करावे आणि शेतकऱ्यांचा 7 कोरा करावा या मागणीसाठी 1 जुलैपासून आंदोलन सुरू होत आहे आणि त्या आंदोलनाच्या तयारीसाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर मी निघालेलो आहे. पुन्हा एकदा कारखानदारांना सांगतो, ऑक्टोबर जवळ आलेला आहे. काय निर्णय घ्यायचा तो तुम्ही आणि मुख्यमंत्र्यांनी घ्यावा, पण लढाई अटळ आहे एवढंच सांगतो. इतर सांगतो. धन्यवाद. सगळ्यांना उठून उभा राहायचं, शपथ घ्यायची. पाऊस आणि येऊन दे, काळी येऊन दे. शपथ घेतल्याशिवाय कुणी जागा सोडायची नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.